कवितेचं नाव आहे पुरुष। मी स्त्रियांच्या जीवनावर अनेक कविता लिहिल्या आहेत, शेतकऱ्यांच्या जीवनावर कविता लिहिलेल्या आहेत, पण पहिल्यांदाच मी पुरुषांच्या जीवनावरती कविता लिहित आहे। कारण ज्याप्रमाणे स्त्रीला वेदना होतात, स्त्रीला दुःख होतं, तसं पुरुषांनाही दुःख होतं। फरक इतकाच आहे की स्त्री ही आपलं दुःख व्यक्त करू शकते, पुरुष आपलं दुःख व्यक्त करू शकत नाही। स्त्रियांना राग आला तर आपण माहेरी जाऊ शकतो, आई वडिलांजवळ पाहिजे तेवढं मन मोकळेपणाने रडू शकतो, पण पुरुषांना तेही करता येत नाही। पुरुषांना माय माहेर नसतं, कारण एकदा त्यांचं लग्न झालं की आईची बाजू घ्यायला गेलं तर बायकोला राग, बायकोची बाजू घ्यायला गेलं तर आईला राग, म्हणून तो असा मधल्या मध्ये सँडविच सारखं त्याचं अस्तित्व होऊन जातं, सँडविच सारखी त्याची तऱ्हा होऊन जाते। म्हणून मी ही कविता लिहित आहे। जसा करतात साजरा महिला दिन, जसा करतात साजरा महिला दिन, तसा एखादा पुरुष दिनही ठेवला असता। मग कवीने कवितेत त्याच्या आतल्या आत रडणारा पुरुष लिहिला असता। जसा करतात साजरा महिला दिन, तसा एखादा पुरुष दिनही ठेवला असता। मग कवीने कवितेत त्याच्या आतल्या आत रडणारा पुरुष लिहिला असता। कधी त्याच्या आयुष्याचा सार मांडला असता, कधी त्याच्या आयुष्याचा सार मांडला असता। मग तोही स्त्रीप्रमाणेच दुःखात सांडला असता, मग तोही स्त्रीप्रमाणेच दुःखात सांडला असता। साऱ्या जगाशी मग तोही हक्कासाठी भांडला असता। कवीने एखाद्या जर त्याच्या वेदनांचा सार मांडला असता, कवीने एखाद्या जर त्याच्या वेदनांचा सार मांडला असता, कारण त्याच्या वेदनांचा सार कुणी मांडतच नाही। म्हणून कदाचित त्याच्या वेदनांचा सार मांडला असता तर त्याच्या शब्दांना सुद्धा अंकुर फुटले असते। म्हणून बघा, शब्दांना मग त्याच्याही अंकुर फुटले असते, शब्दांना मग त्याच्याही अंकुर फुटले असते। दुःखाचे झाड मोठेच मग सर्वांना वाटले असते, दुःखाचे झाड मोठेच मग सर्वांना वाटले असते। मोकळा होऊन मग तोही कुणाजवळ तरी रडला असता। आपण बऱ्याचदा बघतो, पुरुषांच्या मनात कितीही दुःख असलं तरी ते डोळ्याला पाणी आणत नाही, आतल्या आत ते दुःख दाबून ठेवतात, कुणाजवळ मोकळं बोलत नाही। म्हणून दुःखाचे झाड मोठे मग सर्वांना वाटले असते, मोकळा होऊन तोही मग कुणाजवळ तरी रडला असता, मोकळा होऊन तोही मग कुणाजवळ तरी रडला असता। दुःखाचा भार त्याच्या हृदयावर मग पडला नसता, दुःखाचा भार त्याच्या हृदयावर मग पडला नसता। वेदना त्यालाही होत असतात, वेदना त्यालाही होत असतात, भावना त्याच्याही गुदमरतात, वेदना त्यालाही होत असतात, भावना त्याच्याही गुदमरतात। कुटुंबासाठीची दमछाट दुःखाचे झटके त्यालाही बसतात, कुटुंबासाठीची दमछाट आणि दुःखाचे झटके त्यालाही बसतात। त्याच्याच घरचा पाहुणा मग तोही झाला नसता, त्याच्याच घरचा पाहुणा मग तोही झाला नसता। कवीने एखाद्या कवितेत त्याच्या दुःखाचा सार मांडला असता, कवीने एखाद्या कवितेत त्याच्या पुरुष लिहिला असता। जसा करतात साजरा महिला दिन, जसा करतात साजरा महिला दिन, तसा एखादा पुरुष दिन केला असता। मग कवीने कवितेत त्याच्या आतल्या आत रडणारा पुरुष लिहिला असता। कविता आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांना ही कविता शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा, आणि माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।